मित्रांनो, जय शिवराय. हा एकदम सुंदर पद्धतीचा कुलकर्णी सरांचा वाडा आज आपल्याला पाली या गावामध्ये पाहायला मिळत आहे. वरतून विटाचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. छोटीशी खिडकी ठेवलेली आहे आणि खालून जे आहे आपल्याला पूर्णपणे चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं पाहायला मिळत आहे. चौकटी एकदम भक्कम आहे आणि तुम्ही पाहू शकता डिझाईन जी आहे खूप सुंदर आहे. चौकटीची दरवाजा पण एकदम जाड आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौकटीची जी जाडी आहे ही खूप जास्त मोठी आहे. आणि या ठिकाणी आगळ जे आहे आगळ लावण्यासाठीचं पहिल्यांदाच आपल्याला हे अशा पद्धतीचं ते आगळीला लावायचं लाकूड पण सापडलेलं आहे. याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ही आगळीची अच्छा आता अशा तुटलेले आहे. तर हे आहेत मित्रांनो कुलकर्णी साहेब आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला व्हिडिओ शूट करण्यास परमिशन दिली. ही रूम बैठकीची आहे का? हा हा, हे ढाळच आहे. तुम्ही 3 जण भाऊ आहेत म्हणजे आमच्या वडिलाला पुढे आम्ही 5 जण भाऊ आहेत. हा हा, थोरल्याला 5 मुलं आहेत, मधल्याला 1 मुलगा आणि धाकट्याला 3 मुलं आहेत. अच्छा. तर हे जे आहे हे धाकट्या तुमच्यात आहे. धाकट्या चुलत्याचं तिघामध्ये वाडा आहे. हो, तिघामध्ये वाडा. वर स्लॅब टाकले पूर्ण. माती काढली सगळी आणि स्लॅब टाकले. अच्छा, म्हणजे रिव्हॅल्युएशन केलेलं आहे. 2-3 वर्ष 4 वर्षाखाली. अच्छा. बाकी सगळं खालचं जे आहे संपूर्ण जुनं आहे जसं फक्त माती काढली आणि स्लॅब टाकून घेतलं. बरोबर आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता एकदम मोठ्या पद्धतीचे लाकडं वापरलेले आहेत. मग ते कोणते आहेत हे सरांना पण माहित नाही, कारण त्यांच्या पंजोबांनी बांधलेलं आहे. आणि जिना कुणीकडे आपला इकडे पुढे का? आतमध्ये किती रूम आहेत? इकडं बाहेर जायचा रस्ता आहे का? अच्छा, हा दुसरा दरवाजा आहे आणि बाहेरचा पटांगण पण आहे. हे उघडतंय का? तर हे वाड्यामधूनच आहे ना? अच्छा, पलीकडं पण आहे. हे पूर्ण प्लेस आहे आणि ही पूर्ण भिंत आहे वाड्याची. ही पलीकडली बी. बापरे, खतरनाक. खूप मोठा आहे. किती क्षेत्रामध्ये असेल हा वाडा? हो, हे वरी पाठीमागे दिसायला लागले आपल्याला, जे की जुन्या पद्धतीचं मातीचं आहे. आणि हे जुनं दरवाजाच आहे सगळं. पाठीमागे रिनोव्हेशन केलेलं नाही. हा पण वर जायचा मार्ग आहे. वा, छान. चला तुमचा जिना दाखवा आम्हाला. पाणी पिण्यासाठी कसं, म्हणजे बाहेरूनच आणायचं का? हा हा, अगोदरच्या काळामध्ये नदीहून आणत होते आतमध्ये. अच्छा, आड वगैरे नाही असं काही? अच्छा, डबल मजली काय? वाव, छान. तर एकदम सुंदर पद्धतीचा हा वाडा मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळाला. कुलकर्णी सरांनी आपल्याला हेल्प केलेली आहे. कोणत्या साईडला म्हणले? अच्छा. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अच्छा, इकडं पण एक रूम आहे. तर इथून जिन्याला जाण्यासाठी दरवाजा पण आहे. म्हणजे खाली जाता येते का? अच्छा, नाही तळघरच नाही मग. अच्छा, रूम आहेत, काही विषय नाही समजा. तर अशा पद्धतीनं हे बनवलेलं आहे दरवाजा पहिल्या काळातला. जिन्याकडे जायला आपण वर निघलेलो आहोत मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता आपण पोहोचलेलो आहोत वर दुसऱ्या मजल्यावर. जिन्यामध्ये येत असताना आपल्याला थोडासा अंधार होता, पण वर आल्याच्या नंतर एकदम जबरदस्त पद्धतीनं पॉश ठेवलेला हा वाडा आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचे जे जुने खांब आहेत हे असायचे आणि एकदम सुंदर अशा पद्धतीची ही दर्शनीय वास्तू आपल्याला आज पाली, तालुका बीड, जिल्हा बीड या ठिकाणी पाहायला मिळाली. तर हा मित्रांनो चौक आहे यांचा. आणि वर पाहू शकता जे लाकडं आहे हे आजही जुने आणि एकदम चांगल्या पद्धतीनं अवेलेबल आहेत. थँक्यू सो मच सर, मनापासून धन्यवाद तुमचे.